हाय स्टुडंट्स, प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण एक एक्झाम्पल कन्सिडर केलं होतं. यापैकी आपण एफ ऑफ 2, एफ इनवर्स ऑफ 9, एफ इमेज ऑफ इंटरवल -1 to 2 आणि एफ इमेज ऑफ सेमी ओपन इंटरवल 1 to 3 ही एक्झाम्पल कव्हर केली. यापैकी आता एफ इनवर्स ऑफ -9 आणि एफ ऑफ एक्स वेअर एक्स इज गिवन लाईक दिस हा पार्ट आपण इथं कव्हर करतोय. So our function is f of x is equal to x square, and I want to find inverse image set of -9. Previous discussion मध्ये आपलं कव्हर केल्याप्रमाणे whenever we talk about inverse image of an element, actually we are talking about inverse image of the set having that element -9. Okay, and by definition it is a set of elements in domain. Domain is set of real numbers. So आपल्याला असे रियल नंबर शोधून काढायचे x. So our target is to find x such that their image f of x this lies in this given set. Now given set is -9. ज्या सेटचा आपल्याला इनवर्स इमेज सेट काढायचा आहे, इमेजेस त्या दिलेल्या सेटमध्ये असल्या पाहिजे असे आपल्याला एक्स फाइंड आउट करायचे. सो अकॉर्डिंग टू गिवन रूल एफ ऑफ एक्स फंक्शन इज गिवन टू बी एक्स स्क्वेअर. म्हणजे मला असे नंबर एक्स शोधून काढायचे ज्यांचे स्क्वेअर्स ह्या सेटमध्ये असतील, पण ह्या सेटमध्ये एकच एलिमेंट आहे -9. सो एक्स स्क्वेअर मस्ट बी -9. सो आवर सेट इज सिम्प्लिफाईड. आपल्याला असे नंबर पाहिजे हवेत ज्यांचे स्क्वेअर्स -9 येते. बट रियल नंबर पैकी कोणत्याही नंबरचा स्क्वेअर निगेटिव्ह येत नाही. मीन्स वी डोंट हॅव सोल्युशन फॉर दिस इक्वेशन. मीन्स वी डोंट हॅव एनी सच एक्स. असा कोणताही एक्स आपल्याला नाही आहे ज्याचा स्क्वेअर निगेटिव्ह येईल. सो इट मीन्स या सेटमध्ये काहीच असणार नाही. इट मीन्स द सेट इज एम्प्टी. So answer for inverse image set of -9 is the empty set. You can also write empty set symbol 5. Now next part आपल्याला x हा एक सेट दिलेला आहे and we want image set of x. लास्ट पार्ट मध्ये आपण x ह्या सेट मध्ये कंटिन्युअस नंबर्स दिले होते ज्यांना आपण ओपन इंटरवल, क्लोज्ड इंटरवल आणि सेमी ओपन इंटरवल हे 3 टाईपमध्ये ओळखतो. तर त्याच्याऐवजी या सेटमध्ये डिस्क्रीट पॉईंट दिलेले आहेत. ते प्रत्येक एलिमेंट सेपरेटली आपल्याला दिलेला आहे. सो अकॉर्डिंग टू डेफिनेशन इमेज सेट ऑफ सम गिवन सेट x, capital X, means take every element from that given set, say y, small y belongs to x is any element, and then take their images. Whatever the images, they will form this set f of x. दिलेल्या सेट मधल्या प्रत्येक एलिमेंटसाठी इमेजेस फाइंड आउट करा. त्यांचा जो सेट बनेल त्याला आपण नाव दिलेलं आहे इमेज सेट. ओके, लेट अस डू इट. सो कॅपिटल एक्स सेट मध्ये कोण कोण एलिमेंट आहेत? फर्स्ट एलिमेंट इज -2. सो y इज इक्वल टू -2. टेक दॅट. आणि आपल्याला करायचं काय आहे, त्या प्रत्येकाची इमेज घ्यायची आहे. वी वॉन्ट इट्स इमेज एफ ऑफ -2. तो जर फंक्शन एफ असेल, कोणत्याही एलिमेंट y ची इमेज म्हणजे एफ ऑफ y. आणि आता ह्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला इमेज इज डिफाइंड टू बी y स्क्वेअर. आपल्या फंक्शनची डेफिनेशन काय सांगते? इमेज मीन्स स्क्वेअर. ओके, that we will do later. Next element is 0. Again take its image f of 0. Next element is 1. So I will take its image f of 1. And finally last element is 3. So I will get image f of 3.
Now let us find their images. According to definition of function f image is square of that number. So minus 2 square is 4, 0 square is 0, square of 1 is 1, and finally f of 3 means 3 square, square it. So 3 square is 9. फायनली फक्त एकदा चेक करा की सेटमध्ये रिपिटेशन अलाउड नाही आहे, कारण निगेटिव्ह नंबर -2 असं जर एखादा सेटमध्ये असेल तर त्याचा स्क्वेअर येणार आहे 4 आणि +2चा पण स्क्वेअर असणार आहे 4. देन ह्या इमेजेस लिहिताना 4 हा इलेमेंट रिपीट होऊ शकतो अशा टाईपच्या केसेसमध्ये. त्यामुळं सेटमध्ये इलेमेंट लिहिताना जर रिपिटेशन झालं असेल तर त्या 2 किंवा मल्टिपल रिपिटेशनपैकी एकच रिप्रेझेंटेटिव्ह इलेमेंट आपण सेटमध्ये घेणार. ह्या एक्झाम्पलमध्ये डिफरंट आन्सर्स आपल्याला मिळालेले आहेत. सो वी आर सॅटिस्फाईड विथ दिस आन्सर. वी से दॅट image set of capital X given X is 4019 set. आणखीन एक पार्ट आपण त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे इनवर्स इमेज सेटसाठी. हा एक Y आपल्याला दिलेला आहे आणि आपल्याला त्याचा इनवर्स इमेज सेट फाइंड आउट करायचा. Y is 2 4 -16. Well, let us do it. We want to find out inverse image set of Y. जस्ट आपण इनवर्स इमेज सेट ऑफ -9 डिस्कस केलेला आहे. अगदी सेम डेफिनेशन आपण इथं फॉलो करणार आहे. सो अकॉर्डिंग टू डेफिनेशन इनवर्स इमेज सेट मीन्स डोमेनचा सबसेट होतो. सो वी हॅव टू टेक एलिमेंट्स फ्रॉम डोमेन. या एक्झाम्पलमध्ये डोमेन इज सेट ऑफ रियल नंबर्स. सो मला असे रियल नंबर घ्यायचे. इनवर्स इमेजचा मेंबर हा एक्स आहे, म्हणजे त्याची इमेज एफ ऑफ एक्स ही ज्याचा इनवर्स इमेज तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलं आहे सेट वाय, त्या सेट वायचा इलेमेंट असला पाहिजे. सो वी कलेक्ट दोज इलेमेंट एक्स फ्रॉम डोमेन whose image belongs to the set y. We know what the set y is. Means I have to find those x whose images belongs to set y has 3 elements 2, 4 and -16. So I will replace set y as 2, 4, -16. Means again असे x आपल्याला फाइंड आउट करायचे ज्यांची इमेज मीन्स square belongs to this set 2, 4, -16. Okay, now this is some number आणि हा नंबर ह्या सेट मध्ये आहे, पण ह्या सेट मध्ये तर 3 एलिमेंट आहेत. म्हणजे याचा अर्थ आपल्याला 3 ऑप्शन्स आहेत. आयदर x² = 2 किंवा x² = 4 किंवा x² = -16. पण आता जस्ट आपण -9चं एक्झाम्पल केल्यामुळे आपल्याला माहिती आहे की कोणत्याही नंबरचे स्क्वेअर -16 येत नाहीत. सो दिस इक्वेशन इज रिडिक्युलस. In this situation we don't have any real number whose square is -16. So forget this. ह्याच्यातून आपल्याला काही आन्सर मिळणार नाही. So we concentrate on only these two situations. First, x² = 2. So ह्या सेटमध्ये x² नाही, त्या x² ज्यांचा 2 येतोय असे x घ्यायचे, म्हणजे ज्यांचा स्क्वेअर 2 येईल असे नंबर आपल्याला हवे आहेत. सो x² = 2 यायचं असेल तर ऑब्व्हियसली आपल्याला माहिती आहे की x ची व्हॅल्यू ±√2 असली पाहिजे. सो +√2 आणि -√2 असे दोन नंबर आहेत ज्यांचा स्क्वेअर 2 येतोय, म्हणजे ह्या दिलेल्या सेट वायचा तो मेंबर होतोय. आपल्याला असेच इलेमेंट x साठी हवे आहेत. सो √2 आणि -√2 असे दोन नंबर आपल्याला मिळाले फ्रॉम द इक्वेशन x² = 2. नाउ नेक्स्ट केस इज
एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4. तो असे कोणतेही नंबर एक्स आहेत ज्यांचा स्क्वेअर 4. ऑब्वियस आन्सर इज 2 and -2. So take them. बस आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. एफ इनवर्स ऑफ वाय इज √2 and -√2 and 2 - 2. This is the answer. Okay.